माघ महिन्यातील येणारी अमावस्या ही मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि ही मौनी अमावस्या 9 फेब्रुवारी 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 8:02 सुरू होणार असून उत्तर रात्री 4:28 पर्यंतची असणार आहे। उदय तिथीनुसार पाहायला गेलं तर 9 तारखेला ही अमावस्या साजरी केली जाईल। हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी स्नान, दान, तर्पण इत्यादी गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे या दिवशी काही वस्तूंचं दान करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं। आज याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अमावस्येची तिथी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण का या दिवशी अनेक भक्तजन मौन साधना करत असतात आणि त्यामुळे या तिथीला मौनी अमावस्या असं सुद्धा ओळखलं जातं। याशिवाय माघ महिन्यातील अमावस्येला तुम्ही काही गोष्टी नक्की करायच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील अरिष्ट, संकट सगळे काही दूर होऊन तुमच्या मुलाबाळांचं, पतीचं आयुष्य वाढीस लागेल आणि याचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फायदा होणार आहे। अशा तिथीमध्ये तुम्ही स्नानसुद्धा करू शकता। एखादी पवित्र नदी जर तुमच्या घराजवळ असेल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला त्या नदीमध्ये स्नान करायचं आहे। आता जर घराजवळ एखादी पवित्र नदी नसेल तर तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकून मग याच्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। यामुळे सुद्धा तुम्हाला गंगेच्या पाण्यात स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं। मौनी अमावस्येला गंगा स्नान ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतं आणि हे दिवसभर चालू राहतं। अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान का बरं करावं, तर जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर एखाद्या पवित्र नदीमध्ये अमावस्या किंवा पौर्णिमेच्या तिथीला आंघोळ करतो त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होतं। त्यामुळे या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे। यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर, याशिवाय आपल्या मंदिरामध्ये तुळशीजवळ सुद्धा दिवे लावायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला पितरांसाठी या दिवशी आवर्जून लावायचा आहे। आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। ज्यावेळी पितरांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात त्यावेळी आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही। याशिवाय यमराजांसाठी जेव्हा आपण दक्षिण दिशेला एखादा दिवा लावतो तेही अमावस्येच्या मुहूर्तावर, त्यावेळी तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं अपमृत्यूचं भय राहत नाही। त्यामुळे या दिवशी आवर्जून पितरांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला वात करून तुम्हाला लावायचा आहे, जो घराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे। मौनी अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांना पृथ्वीलोकातून पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि त्यांना आशा असते की त्यांचे वंशज त्यांचे समाधान करतील आणि म्हणूनच आपल्या पितरांचं समाधान व्हावं आणि ते आनंदित राहावेत, दुःखी होऊ नये, यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो। त्यामुळे पितरांचं समाधान होतं आणि ते दुःखीसुद्धा राहत नाही। यामुळे ज्यावेळी तुम्ही दिवा लावत नाही किंवा आपल्या पितरांच्या काही गोष्टी पार पाडत नाही, यामुळे तुम्हाला पितरांची नाराजी भोगावी लागते, ज्यामुळे तुम्हाला पितृदोषसुद्धा लागू शकतो आणि म्हणूनच या दिवशी आवर्जून तुम्हाला दक्षिण दिशेला वात करून घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे। याशिवाय तुम्ही आपल्या पितरांसाठी या अमावस्येच्या दिवशी दही भाताचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता। हा नैवेद्य कसा दाखवावा, तर एखादा ताजा शिजलेला भात तुम्हाला घ्यायचा आहे। या भातामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही। बिना मिठाचा हा भात शिजवायचा आहे, जो तुम्हाला एका कागदावर घ्यायचा आहे। त्यावर तुम्हाला दही आणि भात ठेवायचा आहे आणि हा कागद किंवा एखादं भांडं तुम्हाला तुमच्या किचनच्या ओट्यावर किंवा आपल्या मोरीच्या कट्ट्यावर ठेवून द्यायचं आहे आणि जे रात्रभर तिथेच राहील। दुसऱ्या दिवशी उठून तुम्हाला हे भांडं किंवा हा दही भात निर्जन ठिकाणी टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या वाहत्या पाण्यात तुम्ही हा दही भात सोडून दिलात तरीसुद्धा चालेल। यामुळे आपला दही भात आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, ते आपल्यावर प्रसन्न होतात, ज्यामुळे आपल्या घरावर कोणतंही वाईट संकट येत नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं खूप मोठी भरभराट व्हायला लागते।
ज्यावेळी तुम्ही पितरांच्या कोणत्याही गोष्टी करत नाहीत त्यावेळी पितर नाराज होतात आणि आपल्या वंशजांना शाप देतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात. आणि म्हणूनच मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य, दान, श्राद्ध इत्यादी कार्य नक्की करायचे आहेत. या दिवशी तुम्ही तर्पणसुद्धा करू शकता. तर्पण करण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पितळेचा असला तरीसुद्धा चालेल किंवा एखादा स्टीलचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल. यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी घेऊन यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि या काळ्या तिळाच्या पाण्याचं तर्पण तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच तुम्ही जसं सूर्याला अर्घ्य देता त्याप्रमाणे सूर्याकडे बघून तुम्हाला हे अर्घ्य द्यायचं आहे. हे अर्घ्य देत असताना आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला जर पितृसूक्त येत असेल तर या दिवशी ते पितृसूक्त म्हटलात तरीसुद्धा चालेल. यामुळे सुद्धा तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात. पितरांसाठी दिवा का लावावा याच्या मागे आणखीन एक पौराणिक कथा सांगितली जाते. धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येत असतात आणि सूर्यास्त झाला की ते आपल्या जगात परतत असतात. वडिलोपार्जित जगामध्ये परतत असताना त्यांच्या मार्गावर कधीही अंधार होऊ नये यासाठी आपल्या पितरांसाठी दिवे लावायचे आहेत. यामुळे ते आनंदित होतात आणि आशीर्वाद देतात. पितरांच्या आशीर्वादामुळे सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, वंश, कीर्ती इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. त्यामुळे या दिवशी सूर्योदय सकाळी 7:05 होणार आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:06 होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या अंधार पडायच्या आधी आपल्या पितरांसाठी हा दिवा नक्की लावायचा आहे. याशिवाय कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही एखादा दिवा या दिवशी नक्की लावू शकता, ज्यामुळे तुमचे पितृदोष नष्ट होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एखादा मातीचा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही पितळेचा दिवा लावलात तरीसुद्धा चालेल किंवा मातीचा दिवा घेतलात तरीसुद्धा चालेल. सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे. मग तो कोरडा करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा भरायचा आहे. मोहरीच्या तेलामध्ये तुम्ही कापसाची वात घालायची आहे आणि मग आपल्या पूर्वजांचं स्मरण करून हा दिवा लावायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंही म्हणू शकता की हे पूर्वज, तुमच्या मार्गावर अंधार नको म्हणून मी मौनी अमावस्येला तुमच्यासाठी हा दिवा लावला आहे. तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि समाधानी व्हा, असं म्हणून तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी दिवा लावायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती नक्की नष्ट होणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी एखादा कापूरसुद्धा जाळायचा आहे. ज्या कोणाला वाईट स्वप्न पडत असतील त्यांनी संध्याकाळी आपल्या बेडरूममध्ये कापूर जाळल्यामुळे अशी वाईट स्वप्न पडणं नक्कीच बंद होतात. याशिवाय कापूर जाळून त्याचा धूर दाखवल्यामुळे घरामध्ये कधीही पैशाची कमतरतासुद्धा भासत नाही. त्यामुळे हा उपाय नक्की. कापूर आणि लक्ष्मी माता आणि शुक्र ग्रहाचा संबंध एकत्र येत असल्यामुळे संध्याकाळी लाल गुलाबाच्या पाकळ्यांबरोबर जर तुम्ही कापूर जाळला त्यामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि आपल्या घरात धनाचा वर्षाव होतो. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. याशिवाय माहिती आवडली असेल तर सगळ्यांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.